next point, that is called Venn diagrams. Venn diagrams हे काय आहे पहा. We have to represent our set by using the closed figures. That representation is called Venn diagrams. For example, जर आपल्याकडे एक सेट असेल, जसं की A is equal to any set that is 1, 2, 3 and 4. This is a any one set. हा एक कुठल्याही प्रकारचा सेट आहे. आता हा सेट वेन डायग्रामने रिप्रेझेंट करणं म्हणजे काय, तर आपण कुठल्याही प्रकारचा एक क्लोज्ड शेप म्हणजे क्लोज्ड डायग्राम काढू शकतो. इट मे बी सर्कल, ट्रायंगल, क्वाड्रिलॅटरल, काही चालेल, अशा प्रकारे सुद्धा चालेल. तर या पद्धतीच्या डायग्राम्स यूज करून आपण काय करतो, ह्या सेटचे एलिमेंट्स, याचं नाव द्यायचं आहे आणि याचे एलिमेंट 1, 2, 3, 4 A 1, 2, 3, 4 that is A 1, 2, 3, 4 this also A 1, 2, 3, 4. या पद्धतीनं सेटचं रिप्रेझेंटेशन करणं यालाच वेन डायग्राम्स असं या ठिकाणी आपण म्हणतो. आता हे ज्या वेन डायग्राम्स असतात हे दाखवण्याची जी पद्धती आहे, एक ब्रिटिश लॉजिशियन होऊन गेलेला आहे. त्या ब्रिटिश लॉजिशियनचं नाव होतं जॉन वेन, आणि जॉन वेननं ही सेट दाखवण्याची पहिल्यांदा पद्धती त्या ठिकाणी दाखवली, म्हणून याला वेन डायग्राम असं या ठिकाणी आपण म्हणतो. वेन डायग्राम्सचा उपयोग असा असतो की आपण सेट्समध्ये असलेलं रिलेशनशिप किंवा सेट्सचं डिफरंट टाईप्समध्ये रिप्रेझेंटेशन करण्यासाठी ही एक वेगळी आणि चांगली पद्धती आहे. तर त्यासाठी आपण या पद्धतीचा अवलंब करणार आहोत. सो इट्स अ व्हेरी इझी टू रिप्रेझेंट द सेट्स बाय वेन डायग्राम्स. देर इज अ स्मॉल क्वेश्चन गिवन हियर. Show the following sets by Venn diagram. Now see, set A is given 1, 2, 3, 4 and 5. तर वेन डायग्रामने हा सेट दाखवायचा असेल तर आपण कुठली क्लोज एक फिगर यूज करू शकतो. देअरफॉर पहिल्याचं आन्सर मी तर असं रिप्रेझेंटेशन करतो आहे. आय एम युझिंग अ ट्रायंगल. सो दॅट इज A 1, 2, 3, 4 and 5 हे त्याचे एलिमेंट्स. ओके. Next time, set B is a set of such a x element where minus 10 is less or equal to x and x is less or equal to 10 and x belongs set of integer. That means x is a integer. म्हणजे थोडक्यात काय, तर -10 पासून ते 10 पर्यंत तुम्हाला त्यामध्ये सगळे इंटिजर्स रिप्रेझेंट करायचे आहेत. तर हा सेट जो आहे रूल मेथडने दिलेला तो आपण फर्स्ट लिस्टिंग फॉर्म मध्ये लिहून घेऊ. So B is what? See, -10, -9, -8, -7, -6, -5, -4, -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. आता हे सगळे एलिमेंट आपल्याला वेन डायग्राम मध्ये रिप्रेझेंट करायचे. तर सेकंड साठीचं जे आन्सर आहे त्याच्यासाठी मी वेन डायग्राम कुठल्याही प्रकारे घेऊ शकतो. लेट मी यूज द सर्कल हियर. दॅट इज सेट B -10, -9, -8, -7, -6, -5, -4, -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and this 10 here. So in this way we can represent our sets by a Venn diagram. Next point, that is called subset. Subset मराठीमध्ये त्याला उपसंच असं आपण म्हणतो. आता सबसेट काय आहे, if A and B are two given sets and every element of set B is also an element of set A, then B is a subset of A, which is symbolically written as B is a subset of A. याचा अर्थ काय होतो,
तर याचा अर्थ असा असतो की आपल्याकडे ए आणि बी दोन सेट आहेत आणि बी मधला प्रत्येक एलिमेंट हा सेट एचा एलिमेंट आहे. तर अशा कंडिशनमध्ये आपण बीला एचा सबसेट किंवा उपसंच असं या ठिकाणी म्हणू शकतो. आता हे सिम्बॉलिकली कसं दर्शवलं जातं? बी इज अ सबसेट ऑफ ए. हे जे सिम्बॉल दिसतंय तुम्हाला याला आपण बी इज अ सबसेट ऑफ ए असं वाचणार आहोत, रीड करणार आहोत. आता एक एक्झाम्पल पाहू. फॉर एक्झाम्पल, लेट द सेट ए इज व्हॉट 1 2 3 4 5 6 and 7. Like this element are in a set A and we have a set B which having element 2 4 and 6. आता आपल्याकडे सेट ए आणि बी दोन्ही सेट आहेत. सेट ए चे एलिमेंट 1 2 3 4 5 6 and 7 आहेत. तर सेट बी चे 2 4 आणि 6 आहेत. आता तुम्ही ऑब्झर्व करा, सेट बी चा प्रत्येक एलिमेंट हा सेट ए चा एलिमेंट आहे and therefore आपण असं म्हणू शकतो बी इज अ सबसेट ऑफ ए. कारण बी चा प्रत्येक एलिमेंट हा सेट ए मध्ये प्रेझेंट आहे and therefore we say B is a subset of A. म्हणजे सबसेटची संकल्पना वेन डायग्रामने कशा पद्धतीने रिप्रेझेंट करायची ते आपण लगेच पाहणार आहोत. आता जो तुमचा बेसिक सेट आहे, ए सेट आहे, लार्ज सेट आहे, त्याला आपण फर्स्ट एक लार्ज सर्कलने दर्शवू, दॅट इज ए. यानंतर याच्यामध्येच कम्प्लिटली याच्यामध्ये आपण दुसरा एक शेप घेऊ शकतो. सपोज आय टेक अ क्वाड्रिलॅटरल लाईक दिस आणि यामध्ये आपण सेट बी रिप्रेझेंट करणार आहोत. आता बी चे एलिमेंट फर्स्ट आपण राईट करू. या ठिकाणी 2 4 and 6. आता बी मध्ये जे एलिमेंट नाहीत परंतु ए मध्ये आहेत असे एलिमेंट आपल्याला ए मध्ये त्या ठिकाणी टाकायचे. दॅट इज 1 3 5 and 7. सो सी इन द डायग्राम, बी हा कम्प्लिटली ए मध्ये येतोय. याचा अर्थ बी हा काय आहे? ए चा सबसेट आहे. आता आपल्याकडे जे नंबर सेट आहेत, नॅचरल नंबर सेट असेल, होल नंबर सेट असेल, सेट ऑफ इंटिजर असेल, रॅशनल नंबर सेट असेल किंवा रिअल नंबर सेट असेल, तर या प्रत्येक सेटमध्ये एक सबसेट रिलेशन आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता पहा, नॅचरल नंबर जे असतात हे होल नंबर, इंटिजर किंवा रॅशनल नंबर आणि रिअल नंबर या सगळ्यामध्ये येतात. म्हणून आपण या ठिकाणी सांगू शकतो की नॅचरल नंबर इज अ सबसेट ऑफ होल नंबर, नॅचरल नंबर इज अ सबसेट ऑफ इंटिजर, नॅचरल नंबर इज अ सबसेट ऑफ रॅशनल नंबर and natural numbers is a subset of real number. Similarly, whole number is a subset of integer, whole number is a subset of rational number and whole number is a subset of real number. अशाच प्रकारे set of integer is a subset of rational number and set of integer is the subset of real number and finally rational number is a subset of real number. हे कसं लिहिलंय समजलंय तुम्हाला सगळ्यांना? तर या ठिकाणी नॅचरलचा प्रत्येक एलिमेंट होल मध्ये आहे, इंटिजर मध्ये आहे, रॅशनल मध्ये, रिअल मध्ये आहे म्हणून हे सबसेट रिलेशन आलेलं आहे. होल नंबरचा प्रत्येक एलिमेंट इंटिजर, रॅशनल, रिअल मध्ये आहे म्हणून हे सबसेट रिलेशन आहे. लक्षात ठेवा, होल नंबरचा सगळे एलिमेंट तुम्हाला नॅचरल मध्ये भेटणार नाही. ओके, सिमिलरली हे रिलेशन आपण टाकले. नेक्स्ट वन मोर सबसेट रिलेशन आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. दोन सेट दिलेत पहा. P is a set of such a x element where x is a square root of 25. आता 25 चं जे स्क्वेअर रूट येतं हे प्लस और मायनस 5 येतं म्हणून आपण याचा लिस्टिंग फॉर्म या ठिकाणी लिहू. P इज इक्वल टू, याच्यामध्ये दोनच एलिमेंट त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील, दॅट इज 5 और -5. कारण तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस आपण स्क्वेअर रूट घेतो हे स्क्वेअर रूट मे बी प्लस और मे बी मायनस असं असू शकतं. नेक्स्ट आहे सेट ऑफ S is a set of such a y element where y is an integer and -5 is less or equal to y and y is less or equal to 5.
तर आता आपल्याला या ठिकाणी इंटिजर्स त्या ठिकाणी लिहायचे आहेत. एस मध्ये -5 ते +5 मध्ये. तर -5 -4 -3 then -2 -1 0 1 2 3 4 and 1. आता ऑब्झर्वेशन करायचं आहे की P चा प्रत्येक एलिमेंट आपल्याला S मध्ये पाहायला भेटतोय. याचा अर्थ असा आहे की P इज अ सबसेट ऑफ S. Therefore इथं आपण असं लिहू शकतो P इज अ सबसेट ऑफ S. आतापर्यंत आपण जे सबसेट रिलेशन या ठिकाणी पाहिलेलं आहे त्या सबसेट रिलेशन वरून काही प्रमुख गोष्टी आपल्या या ठिकाणी, काही स्टेटमेंट आपल्या समोर या ठिकाणी मिळत आहेत. तर ते आपण स्टेटमेंट या ठिकाणी बघणार आहेत. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवायचं आहे सगळ्यांनी आणि समजून घ्यायचं आहे. सो सी, एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. म्हणजे प्रत्येक सेट हा स्वतःचा सबसेट असतो. बरोबर आहे, कारण प्रत्येक सेटमध्ये त्याचे स्वतःचे एलिमेंट असणारच आहेत. सो एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. म्हणून या ठिकाणी लिहिलं आहे सेट ए इज अ सबसेट ऑफ ए. नेक्स्ट थिंग आहे, एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. म्हणजे जो एम्प्टी सेट असतो हा प्रत्येक सेटचा सबसेट असतो. म्हणजे एम्प्टी सेटमध्ये एकही एलिमेंट नाही, याचा अर्थ प्रत्येक सेटचा तो सबसेट होणं, उपसंच होणं हे साहजिकच आहे. म्हणून आपण लिहू शकतो फाय इज अ सबसेट ऑफ ए. ए इज अ एनी सेट. इफ ए and B are equal set, then A is a subset of B and B is a subset of A. दोन सेट जर इक्वल सेट असतील तर त्या दोन्ही सेटला आपण सबसेट रिलेशन मध्ये कसं लिहू शकतो, तर पहिला दुसऱ्याचा सबसेट आहे तर दुसरा हा पहिल्याचा सबसेट आहे असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. कारण प्रत्येक पहिल्या सेटचा एलिमेंट हा दुसऱ्यामध्ये असेल आणि दुसऱ्या सेटचा प्रत्येक एलिमेंट हा पहिल्यामध्ये असेल. ओके, नाव त्याच उलट याचा कॉन्व्हर्स असं करता येईल. इफ A इज अ सबसेट ऑफ B and B इज अ सबसेट ऑफ A, then both the set A and B are equal. See, one more small question is here. If A is a set of element 1 3 4 7 8, then write all possible subset of A. म्हणजे तुम्हाला एक सेट A दिलाय आणि त्याचे जेवढे पॉसिबल सबसेट तुम्हाला लिहिता येतील ते तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे आहेत. तर मी इथं लिहितोय पहा, B इज इक्वल टू 1 घेता येईल, C इज इक्वल टू एम्प्टी सेट घेता येईल, D इज इक्वल टू 1 3 घेता येईल, E इज इक्वल टू 1 3 4 घेता येईल आपल्याला, F इज इक्वल टू 1 3 4 7 घेता येईल, G इज इक्वल टू घेता येईल 1 3 4 7 8. So like this way we can write the all possible subsets here, because every element of set B, C, D, E, F, G are present in the set A. So all these are the subset of A. Here also one more question we have given here. इथं आपल्याला 4 सेट्स दिलेत A, B, C, D and I. 5 आहेत सॉरी. यामध्ये असं विचारलंय तुम्हाला डिस्कस अँड डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू. त्याच्यामध्ये पहिलं स्टेटमेंट पहा, A इज अ सबसेट ऑफ B, C and D. म्हणजे सेट A हा B, C आणि D चा सबसेट आहे असं ते म्हणत आहेत. तर पाहू आपण A चे जे एलिमेंट आहेत दॅट कंटेन द निगेटिव्ह नंबर्स, मायनस नंबर्स त्याच्यामध्ये आहेत. तर B मध्ये ते मायनस नाही आहेत. इथं फक्त 6 चे मल्टिपल आहेत, इथं 4 चे मल्टिपल आहेत. म्हणजे A चे ऑल एलिमेंट्स आपल्याला B, C, D मध्ये नाही आहेत. म्हणून आपण हे स्टेटमेंट कसं आहे म्हणून आपण फॉल्स. दिस इज अ फॉल्स स्टेटमेंट. ओके, नेक्स्ट थिंग, B is a subset of all the sets which are given above. आता वरी जे आपल्याला स्टेटमेंट मध्ये B जो दिलेला आहे या सर्व सेटचा तो सबसेट आहे असं म्हटलं आहे. तर हे देखील फॉल्स आहे, कारण का B चा प्रत्येक एलिमेंट तुम्हाला A मध्ये नाही भेटणार, C मध्ये नाही भेटणार, D मध्ये नाही भेटणार, फक्त I मध्ये भेटेल. So this is also false. Both the statements are false.